दौऱ्यादरम्यान बीडकरांनी आता अजित पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं बघायला मिळालं। अजित पवार यांचा बीडकरांना संयमाचा सल्ला देण्यात आलाय। माझ्याकडे जादूची कांडी नाही, तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो, सहकार्य करा नाहीतर मी जातो। पालकमंत्री पद कुणाला घ्यायचंय त्यांनी घ्या, पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। बीडमध्ये त्यांचा पाहणी दौरा होता, त्या दरम्यानच त्यांनी हे वक्तव्य केलंय। लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय। जादूची कांडी नाही माझ्याकडे, पण सहकार्य करा, मी सहकार्य करेन। नाही चालू झालं, मी आपला जातो, 2 मिनिटं थांबा, त्यांचं होऊ दे 2 मिनिटं। त्यामध्ये अजून आपण पूर्ण ऐका समजून घेतो मी, आता पूर्ण पार्किंग एरिया हे पूर्ण आपण व्यवस्थित करणार आहे। आधी कुणी लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय। जादूची कांडी नाही माझ्याकडे, पण सहकार्य करा, मी सहकार्य करेन। नाही चालू झालं, मी आपला जातो, 2 मिनिटं थांबा, त्यांचं होऊ दे 2 मिनिटं। त्यामध्ये अजून आपण पूर्ण ऐका समजून घेतो मी, आता पूर्ण पार्किंग एरिया हे पूर्ण आपण व्यवस्थित करणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, नेमकं काय घडलं या दौऱ्यादरम्यान? कारण बीडकरांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच अजित पवार हे रात्रीपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत। रात्री मुक्काम देखील त्यांनी या ठिकाणी केला। सकाळी 5:45 वाजता अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली। प्रारंभी चंपावती क्रीडा मंडळ, त्यानंतर कंकालेश्वर मंदिर या ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलावर अजितदादा पोहोचले। त्या ठिकाणी काही खेळाडू होते, तसे ज्येष्ठ नागरिक देखील होते। त्यांनी वेगवेगळ्या सूचना आणि समस्या मांडल्या, परंतु एकानंतर एक सूचना आणि समस्या मांडतच गेल्यानंतर अजित पवारांनी मात्र थोडा दम धरा, म्हणे इतक्या दिवस तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देताय, त्यावेळी काही झालं नाही, मी काय करतोय तर मला एकदम उतावळी सारखे प्रश्न करू नका, काही वेळ लागेल, माझ्याकडे काही जादूची कांडी नाही असं म्हणत बीडकर जे समस्या मांडत होते त्यांना संयमाचा सल्ला दिला। तसेच या ठिकाणी जे अधिकारी उपस्थित होते त्यांना देखील अजित पवार यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या। तसेच या भागात जो कचरा होता तो अजित पवार ज्यावेळी तिथं आले त्यावेळीच हटवण्याचं काम सुरू होतं, ते देखील अजितदादांनी बघितलं आणि अधिकाऱ्यांना यापुढे असे प्रकार चालणार नाहीत, मी 15 ऑगस्टला या ठिकाणी येणार आहे, त्यावेळी हा परिसर सगळा स्वच्छ असला पाहिजे असं देखील सांगितलंय। त्यानंतर अजित पवार यांनी बीडमधीलच महसूल भवनाचं भूमिपूजन देखील केलंय आणि आता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू। या ठिकाणी परळी वैजनाथ मंदिराचा जो विकास आराखडा आहे त्याचा आढावा घेतला जात आहे। आपण जर पाहिलं तर काल दिवसभर अजित पवार हे बीडमध्ये होते, दुपारपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे मात्र सोबत नव्हते, याची चर्चा देखील होऊ लागली होती। परंतु आज सकाळीच ज्यावेळी परळीचा विषय आहे किंवा परळीच्या विकासाचा प्रश्न आहे त्यावेळेस धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी बैठकीला हजर झाले असून आज दिवसभर अजित पवार हे वेगवेगळ्या बैठका तसेच ऊसतोड कामगारांचा मेळावा देखील घेणार आहेत। एकंदरीतच बीडच्या विकासाच्या प्रश्नावर अजित पवार यांनी लक्ष दिले असून बीडकरांना देखील थोडा संयमाचा सल्ला दिलाय, कारण मी विकास करतोय, मी विकासाच्या प्रश्नावर त्यांच्या दिवसभरामधल्या दौऱ्यामध्ये काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।